एपल सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया खिलाओ बढ़िया. मान्यवरांना सलामी दिल्यानंतर लगेचच परेड कमांडर श्रुती यादव परेडच्या निरीक्षणाची अनुमती घेण्यासाठी परेड कमांडर श्रुती यादव यांनी प्रमुख अतिथींची परेडच्या निरीक्षणासाठी अनुमती स्वीकारलेली आहे. माननीय प्रमुख अतिथी श्री कृष्णप्रकाश साहेब हे माननीय प्राचार्य महोदया व परेड कमांडर श्रुती यादव यांच्यासह परेडच्या निरीक्षणासाठी निघालेले आहेत. आम्ही अशी शपथ घेतो की भारत देशाप्रती व विधीद्वारा प्रस्थापित झालेल्या भारताच्या घटनेशी श्रद्धा व सत्यनिष्ठा बाळगू. संपूर्ण प्रवासात तुमच्या पालकांचे योगदान, त्यांचे त्यागामुळे व पाठिंब्यामुळे आज तुम्ही इथवर पोहोचला. त्यांच्या चेहऱ्यावर अभिमान, आनंद हा तुमच्या यशस्वीत खरा पुरावा आहे. पोलीस सेवा एक समर्पित व्रत आहे. तुमच्या कामातून महाराष्ट्र पोलीस दलाचा सन्मान प्रतिगत कराल हीच अपेक्षा आपल्या सर्वांना पुढील वाटचालीसाठी श्रेष्ठ देतो आणि शुभेच्छा देतो. विजय भवा. कोथळीच्या श्रुती यादवची नागपूर पोलीस दीक्षांत सोहळ्यात झेप. 948 महिलांमधून परेड कमांडर म्हणून मानाचा तुरा. ग्रामीण भागातून जिद्दीने शिक्षण घेऊन पोलीस दलात प्रवेश, कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान उंचावला. नागपूर येथे पार पडलेल्या पोलीस दीक्षांत सोहळ्यात शिरोळ तालुक्यातील कोथळी येथील श्रुती दत्तात्रय यादव हिने उल्लेखनीय कामगिरी करत तब्बल 948 महिला पोलीस शिपायामधून परेड कमांडर म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पडली. ग्रामीण पार्श्वभूमीतून प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देत शिक्षण पूर्ण करून पोलीस दलात दाखल झालेल्या श्रुती यादव हिची ही निवड तिच्या अंगभूत नेतृत्व गुण, शिस्त आणि जिद्दीमुळे करण्यात आली. महाराष्ट्रातील 31 जिल्ह्यांमधून प्रशिक्षणासाठी आलेल्या महिला पोलिसांमधून तिची निवड झाली. ही बाब विशेष उल्लेखनीय ठरली आहे. नागपूर येथील प्रशिक्षण केंद्रात 9 महिन्याच्या कठोर प्रशिक्षणानंतर हा दीक्षांत सोहळा संपन्न झाला. यावेळी अतिरिक्त पोलीस महासंचालक तसेच फोर्स 1चे प्रमुख कृष्णप्रकाश यांनी महिला पोलिसांकडून मानवंदना स्वीकारली. परेड कमांडर म्हणून श्रुती यादव हिने प्रमुख पाहुण्यांना परेड निरीक्षणासाठी अनुमती दिली. तसेच निरीक्षण वाहनातून परेडचे नेतृत्व केले. श्रुतीचे वडील दत्तात्रय यादव हे सलून व्यावसायिक असून आई सुवर्णा यादव या शेतमजूर आहेत. मुलीने गाठलेल्या या यशामुळे कुटुंबीय भावूक झाले होते. श्रुती यादवच्या या यशामुळे शिरोळ तालुका तसेच कोल्हापूर जिल्ह्याचा मान उंचावला असून कोथळी गावाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.